मुंबई में शिवसेना सांसद संजय राउत ने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि शिवसेना उम्मीदवारों की सूची अब सार्वजनिक नहीं की जाएगी और उम्मीदवारों के नामांकन की जानकारी कल सामने आएगी। राउत ने बीजेपी पर तीखा हमला बोलते हुए आरोप लगाया कि टिकट के लिए करोड़ों रुपए की बोली लग रही है और राजनीति में निष्ठा पैसों की बारिश में बह गई है। उन्होंने साफ कहा कि मन से शिवसेना की युति मजबूत है और दोनों दल मिलकर चुनाव लड़ेंगे। राजनीति से जुड़ी कई मुद्दों पर सांसद संजय राउत ने अपनी प्रतिक्रिया दी है। आइए सुनते हैं क्या कहना है उनका। नाही, गेले अनेक वर्ष अशा याद्या शिवसेनेतर्फे जाहीर केल्या जात नाहीत हे आपण पाहिलं असेल। शिवसेना प्रमुखांपासून सुद्धा आम्ही पाहिलं, ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना एबी फॉर्म दिला जातो आणि मग उद्या तुम्हाला कळेलच कोणाला फॉर्म दिले ते सगळे स्क्रुटिनी वगैरे झाल्यावरती आजच कळेल। त्याच्यातून तुम्ही काढू शकता ना कोणाला उमेदवारी दिली आणि काय उमेदवारी दिली लपून राहत नाही। याद्या जाहीर करायच्या, मग त्या यादीतून गोंधळ व्हायचा, हे प्रकार बहुतेक सर्व पक्षाने थांबवलेले आहेत। उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यावरती जी यादी येते ती फायनल। काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले, एबी फॉर्म दिले, त्या सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले आहेत। काही ठिकाणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेले आहेत। बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल। 14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे, जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे। अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत। शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला, लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला, हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं। बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने केलं। ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात। भाजपने की रीग आहे आमच्याकडे म्हणून हा गुंडांची रीग लागलेली आहे। काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी। उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी ही रीग आहे आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत त्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या। कोणी निष्ठावंत नसतं, ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल। पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेले। संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले? हा, निष्ठावंत वगैरे काय नसतं। आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग, निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेले आहेत। आमच्याकडे शुद्ध कार्यकर्ते आहेत, शाखा प्रमुख असतील, त्यांच्या कुटुंबातला कोणी कार्यकर्ता असेल, जुने आमचे कार्यकर्ते आहेत। आम्ही त्यांना उमेदवारी दिल्या आणि सामान्य मराठी माणसं आमच्याकडून निवडणुका लढल्या आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊ द्या। अनिल कोकीळ आहेत, त्याच्यानंतर प्रीती पाटणकर आहेत। अनेक जणांचं असं म्हणणं आहे की घराणेशाही होती, नेत्यांच्या मुलांना तिकीट दिली, त्याच्यामुळे काही जण नाराज होऊन अपक्ष त्यांनी अर्ज भरले। या बंडखोरांना तर रोखणार कसं? बघा, याला मी बंडखोरी हा शब्द मी कालही म्हटलं, हे बंड वगैरे काय नसतं। त्याला तुम्ही कसलं बंड म्हणताय? या पक्षात तिकीट दिलं नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाऊन तिकीट घ्यायचे बंड झालं का? बंड एकच झालं या देशामध्ये, ते 1857चं बंड, ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी, विचारांसाठी झालेलं बंड आहे। तिकिटासाठी बंड होतात। तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे? असं बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की तुमची निष्ठा तिकिटावर आहे की पक्षावर आहे ते ठरवा। ज्यांची तिकिटावर निष्ठा आहे ते निघून गेले। तिकीट नाकारण्याच्या
नंतर दुसऱ्या मिनिटात जर एखादा उमेदवार जाऊन दुसऱ्या पक्षात उमेदवारी घेतो, याचा अर्थ तू गेल्या 10 दिवसापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहेस. बरोबर ना? त्यांना परत बोलवणार की कशाला? मागे घ्यायला लावणार? नाही नाही, जे दुसऱ्या पक्षात जाऊन ताबडतोब पुढल्या 5 मिनिटात उमेदवारी घेतात एवढं सोपं असतं का? याचा अर्थ तुम्ही मागच्या 10 दिवसापासून किंवा काही काळापासून त्या पक्षाच्या संपर्कात आहात की मला इथे तिकीट मिळालं नाही तर मी ताबडतोब तुमच्याकडे येतो. या निष्ठावंत किंवा बंडखोर वगैरे कसं म्हणणार तुम्ही? त्यांना बेईमानच म्हटलं पाहिजे. त्यातले काही लोक 2-2, 3-3 वेळा नगरसेवक झालेले आहेत पक्षाच्या तिकिटावर. इतर कोणाला, तरुणांना, नवीन लोकांना संधी द्यायची नाही का? काय पक्षात लोक वर्षानुवर्ष काम करतात, काही लोकांना आम्ही देऊ शकत नाही, पण काही ठिकाणी जर संधी असेल तर ती द्यायला पाहिजे. आणि अशा प्रकारे माननीय शिवसेना पक्ष प्रमुखांनी अशा अनेक विभागामध्ये नवीन लोकांना संधी दिली आहे. जसं आता तुम्ही मगाशी शिवडीचा एक उल्लेख केला. दुसऱ्या मिनिटाला त्यांना जाऊन शिंदे गटात उमेदवारी मिळते, म्हणजे तुम्ही गेल्या काही काळापासून त्यांच्या संपर्कात आहात. राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बंडखोरी झाली? चंद्रशेखर वायकर यांनी अपक्ष उमेदवारी बरोबर आहे ना? अपक्ष उमेदवारी मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न. नाही, मातोश्रीला आव्हान वगैरे काही नाही. श्रीकांत सरवळकर यांचे जावई हरिशास्त्री यांना मेरिटवरती उमेदवारी दिली. उमेदवारी देणारे जे काय मंडळ होतं आमचं, त्या सगळ्यांनी एकमताने उमेदवारी दिलेली आहे त्यांना. वांगणकर या आधी नगरसेवक होते ना, मग त्यांच्यावरती अन्याय झाला असं कसं काय म्हणणार तुम्ही? इतरांना पण संधी मिळू द्या आणि ती सुरुवात स्वतःपासून केली पाहिजे. राऊत साहेब, वांगणकरांच्या उमेदवारीसाठी काल असं बघितलं, तिकडच्या अनेक स्थानिक शाखा प्रमुखांनी नाराजी राजीनामे दिले. प्रत्येक मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त इच्छुक असतात. एकापेक्षा जास्त, कुठे 10, कुठे 15, कुठे 16. या 16ही जणांचे समर्थक आणि पाठीराखे असतात, प्रत्येकाचे असतात. त्याशिवाय कोणी उमेदवारी अर्ज मागत नाही. शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, इतर सामाजिक कार्यकर्ते प्रत्येकाला आता समाज माध्यमांच्या माध्यमातून समर्थक मिळतात आणि मग ते राजीनाम्याचं नाट्य वगैरे करत असतात. पाहू ना, हे काय अशा प्रकारे पहिलंच घडत नाही ना. यापूर्वी आम्ही गेल्या 60 वर्षापासून निवडणुका लढवतोय आणि तेव्हापासून हे चित्र सर्वत्र पाहिलं. पण अपक्ष मागे घेतील अर्ज 9 ठिकाणी, 9-10 ठिकाणी. राज ठाकरे उद्धव ठाकरेंची भेट झाली, आम्ही होतो त्याच्यामध्ये. अर्ज अनेक जण मागे घेतील. जे इतर पक्षात जाऊन ज्याने उमेदवारा घेतल्या आणि ते त्याला बंडाची उपमा देत असतील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही. ते 5-10 कोटीसाठी गेलेले आहेत. प्रश्न इतकाच आहे की मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती, यांची आघाडी ही भक्कम आहे. मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, हे लक्षात घ्या.